दुर्गाराज रायगड आणि रायगड परिसरात संततधार अतिवृष्टी सुरू असल्यानं आता शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी येत्या 21 जुलै 2024 पर्यंत गडावर शिवभक्तांना आणि पर्यटकांना जाता येणार नाहीये आणि याची सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यावी असं आवाहन आता करण्यात आलंय। रायगड विकास प्राधिकरण यांच्या वतीनं हे आवाहन करण्यात येत आहे। दुर्गाराज रायगड वर येणाऱ्या तसेच पावसाई पर्यटनाला जाणाऱ्या सर्वच नागरिकांना आता संभाजीराजे छत्रपती यांनी हे आवाहन केल्याचं पाहायला मिळत आहे। आपला जीव धोक्यात घालू नये, स्वतः या कुटुंबाची आणि काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण बाल सध्या आपल्या सोबत आहेत। श्रीकृष्ण, सध्याची काय परिस्थिती आहे रायगड मधली? नमस्कार गौरी, आज सकाळी 9 वाजल्यापासून पावसाळा पुन्हा एकदा किल्ले रायगड परिसरात रिपरिप झालेली आहे सुरू। काल रात्री या परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश गोष्टीमुळे हजारो शेकडो आलेले शिवभक्त पर्यटक सुखरूपपणे खाली उतरले। या संदर्भात स्थानिक पोलीस व स्थानिक नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे। मात्र या दरम्यान मनोज खोपकर नावाचा 40 वर्षाचा इसम रायगडवाडी परिसरातून डोहात पडल्याने बेपत्ता झालाय। त्याचा अजून तपास झालेला नाही। एनडीआरएफचे पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। सद्यस्थितीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे रोपवे आणि पायरी मार्ग येत्या 21 तारखेपासून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार बंद करण्यात आलेला आहे। महाड पोलादपूरमध्ये गेल्या 24 तासामध्ये जवळपास 50 ते 60 मिलीमीटरचा पाऊस पडलाय। 900 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद महाड पोलादपूरमध्ये झाली। सद्यस्थितीमध्ये महाड तालुक्यातील ग्रामीण भागात पाऊस सुरू आहे, मात्र कोणतीही पूरसदृश्य स्थिती नाही। एनडीआरएफचे पथक रायगड परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। स्थानिक प्रशासन येणाऱ्या सर्व गोष्टींसंदर्भात दक्ष असून सर्व प्रकारची नक्कीच आपण पाहू शकतो मुसळधार पाऊस सुरू आहे, त्याचा फटका आता या नागरिकांना बसतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।